बऱ्याच केसेसमध्ये असं लक्षात येतं की लोक म्हणतात आमच्याकडं स्क्रीन रेकॉर्डिंग आहे, आमच्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे, स्क्रीनशॉट आहे, चॅटचे फोटो आम्ही घेतलेले आहेत, पण हे सगळे स्क्रीन रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला कोर्टात कामाला येतात का? तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण फक्त स्क्रीनशॉट किंवा चॅट सेव्ह करून चालत नाही. तर जर तुम्हाला ती कोर्टापुढं एव्हिडन्स म्हणून घ्यायची असेल तर भारतीय साक्ष संहिता च्या सेक्शन 63 अंतर्गत सर्टिफिकेट बनवून घ्यावा लागतो. त्या स्क्रीनशॉट किंवा चॅटचा सोर्स काय आहे, तो कुठून रेकॉर्ड करण्यात आलेला आहे, कुठल्या हँडसेट किंवा कुठल्या कम्प्युटरवरनं तो रेकॉर्ड करण्यात आलेला आहे, या संदर्भात तुम्हाला सर्टिफिकेट बनवून घ्यावं लागेल. आणि अशा सर्टिफिकेट आधारेच ते कोर्टापुढे एव्हिडन्स म्हणून कन्सिडर केलं जाईल. याप्रमाणेच कायद्याची माहिती सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा.